आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल MH48. हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून नवीन व्हिडिओ मिळवा. नमस्कार मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत चीनची. कारण गेल्या काही दिवसात भारताने चीनची चहूबाजूनी कोंडी करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्याला खूप चांगलं यश मिळालेलं आहे. एक आपण म्हण कायम ऐकतो की अटॅक इज द बेस्ट डिफेन्स, म्हणजे समोरच्यावर आक्रमण करणं हा संरक्षणाचा सगळ्यात चांगला मार्ग आहे, ज्याला प्रिएम्प्टिव्ह म्हणजे समोरच्या शत्रूंनी आधी हल्ला करायच्या आधी आपण त्याच्यावर हल्ला करायचा आणि त्याला हल्ला करून द्यायचा नाही, प्रिएम्प्टिव्ह स्ट्राईक्स म्हणतो. पण ज्या गोष्टी भारताने गेल्या आठवड्याभरात केलेल्या आहेत त्यांना डिफेन्स इज ऑल्सो अ काइंड ऑफ अटॅक. म्हणजे ज्या आपण गोष्टी केल्या ते आक्रमण नव्हतं, त्या आपण स्वतःच्या संरक्षणासाठी केल्या आहेत, आपल्या सीमेच्या आत राहून केलेल्या आहेत. आणि तरी ते एक प्रकारचं आक्रमण चीनला वाटलं तर त्याच्यात आश्चर्य वाटायला नको. कारण या विषयावर मलाही मेसेजेस आले की चीनवर व्हिडिओ बनवा, आणि कारण काही जण म्हणतायत की भारताने हा प्रिएम्प्टिव्ह स्ट्राईक केला, चीनमध्ये घुसखोरी केली आणि चीनची जमीन आपण बळकावली. तर काही जण म्हणतायत की असं झालेलं नाहीये. आणि याच्या मागचं कारण लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो की भारत आणि चीन यांच्यामधली जी सीमा आहे ती डिफाईन केलेली नाहीये. प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आहे ती पण डिफाईन केलेली नाहीये. त्यामुळे जी सीमा आपण समजतो ती परसेप्टिव्ह सीमा आहे. मला वाटलं या डोंगरापर्यंत माझी सीमा आहे, चीनला वाटतं या बाजूच्या डोंगरापर्यंत त्याची सीमा आहे, आणि मध्ये खालनं नदीचं खोरं आहे. आणि त्याच्यामुळे ही जी LAC आहे, प्रत्यक्ष नियंत्रण रेषा, नक्की कुठली याबाबत दोन्ही देशांचं एकमत नाही. भारताने वेळोवेळी प्रयत्न केले. 1962च्या युद्धानंतर खास करून गेली जवळजवळ 30 वर्ष जेव्हा शांतता प्रक्रिया सुरू झालेली आहे, सीमावाद सोडवण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत, की ही LAC नक्की कुठे ती डिफाईन करा, म्हणजे दोन्ही देशांना त्या LACच्या दोन्ही बाजूंना आपले जवान, आपलं सैन्य तैनात करता येईल. पण चीन मुद्दामून हे टाळतोय, कारण चीनचा हेतू आहे की ही गोष्ट, हे घोगडं असंच भिजत ठेवायचं, आणि जेव्हा स्वतःची शक्ती वाढेल, स्वतःचा लष्करी सामर्थ्य वाढेल, तेव्हा ती भूमी बळकावायची आणि समोरच्याला आपल्या टर्म्स अँड कंडिशन्सवर, आपल्या अटी शर्तींवर त्याच्याशी वाटाघाटी करायची, आणि अर्थात आपल्याला हवं ते साध्य करायचं. आणि त्यामुळे चीन कायमच अशा प्रकारच्या चर्चांपासनं दूर राहत आलेला आहे, की त्याच्यात मोघम भूमिका घेत आलेला आहे, मुग्ध भूमिका घेत आलेला आहे. या आठवड्यात ते झालं 29 आणि 30 तारखेच्या रात्री. ते म्हणजे ही लडाखमधून, म्हणजे कारण लडाखचा जवळजवळ 33,000 चौरस किलोमीटरचा भाग चीनने 1962च्या युद्धापूर्वी बळकावला, अक्साई चीन ज्याला आपण म्हणतो. आणि या भागातनं खरं तर त्याच्यापूर्वीच 1957-58च्या सुमारास तिबेट आणि सिंकियांग या प्रांतांना जोडणारा हायवे नंबर 219 बांधला. आणि त्यामुळे चीनसाठी अक्साई चीन अतिशय महत्वाचा आहे, हा भाग सगळा महत्वाचा आहे. आणि आता चीन मात्र जे करतोय ते म्हणजे भारत आणि चीन यांची जी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आहे त्याच्या आजूबाजूचा भाग आहे, चीनचं जे म्हणणं आहे की ही आमच्या दृष्टीने ही प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आहे. ती अर्थात कुठली ते देखील चीन सांगत नाही, म्हणजे ती निश्चिती करणं ही एक गोष्ट राहिली, कुठली आहे ती ही चीन सांगत नाहीये. आणि त्यामुळे या भागात जो भाग आहे जिथे दोन्ही देशांचं सैन्य कायमस्वरूपी तैनात नाहीये, तिथे आपले सैनिक पाठवायचे आणि मग तिथे राहुट्या बांधायच्या, टेंट बांधायचे, आणि मग हळूहळू पाठवून मिलिटरी बिल्डअप करत तिथे ऑल वेदर इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं. चीनसाठी हे शक्य आहे, कारण तिबेटमधून चीननी मोठ्या प्रमाणावर रस्ते आणि रेल्वेचं जाळं बांधलेलं आहे, त्यामुळे त्या भागात चीनसाठी पोहोचणं सोपं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हा सगळा पठारी भाग असल्यामुळे पुन्हा चीनसाठी त्या भागात पोहोचणं सोपं आहे. भारतासाठी तिथे पोहोचणं तुलनेने अवघड आहे, कारण ही जी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आहे, हा सर्व भाग
5000 मीटरपेक्षा उंचीवर आहे आणि तिथे अशा परिस्थितीत ऑक्सिजन कमी असतो. तिथे तुम्हाला साध्या चाललं थोडं किंवा एक्सरसाइज केला तरी तुम्हाला धाप लागते, दम लागतो. आणि अशा परिस्थितीत या सर्व ठिकाणी वर्षाचे 12 महिने सैनिकांची तैनाती करणं अवघड असतं. स्वतःचा पॉइंट प्रूव्ह करायला हे करणं ठीक असतं, पण तिथे तैनात केल्यावर सैनिकांच्या आरोग्यावरही त्याचे विपरीत परिणाम होतात. आणि त्यामुळे हिवाळ्यातल्या महिन्यात खास करून जेव्हा तापमान उणे 25 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी होतं, त्यावेळेला दोन्ही देशांचं सैन्य थोडं मागे हटतं. उन्हाळ्यात जेव्हा बर्फ वितळतं तेव्हा या फॉरवर्ड पोझिशन्सवर हे सैन्य येतं. आणि त्यामुळे हा जो मधला बफर भाग आहे की ज्याच्यावर दोन्ही देशांचा दावा आहे असं समजलं जातं, त्या देशात दोन्ही देशांचे सैनिक गस्त घालतात. आणि ती गस्ती घालताना दुसऱ्या देशाचे सैनिक पुढे आले तर एक दुसऱ्यांना सांगितलं जातं. क्वचित प्रसंगी त्यांच्यात हातापायी मारामारीही होते. या उन्हाळ्यात चीनने असं केलं की हा जो भाग आहे तिथे घुसखोरी केली. आणि घुसखोरी म्हणजे कारण तिथे कशा प्रकारची एंगेजमेंट व्हावी याचे संकेत आहेत, त्याचे नियम आहेत, पण ते तोडून चीनने तिथे स्वतःचं सैन्य तैनात केलं. आणि त्या भागातनं हे सैन्य पूर्णपणे माघारी जायचं नाव घेत नाहीये. चीन भारताशी ज्या वाटाघाटी चालू आहेत 22 जून पासून त्या म्हणजे त्याच्यात त्या चर्चेला एक ब्रेक थ्रू आला, पण तरीही त्याला आता जवळजवळ जुलै ऑगस्ट 2.5 महिने झाले, पण तरी त्याच्यात काही निष्कर्ष निघत नाहीये. आणि याचं कारण म्हणजे चीनला इथे वेळ घालवायचा आहे. आणि चीननी आता अशी तयारी केलेली आहे की या भागामध्ये आपले जे बेसेस आहेत तिथे चीननी मोठ्या प्रमाणावर बिल्डअप केलेलं आहे, मोठ्या प्रमाणावर तैनाती केलेली आहे. आणि तिकडे हिवाळ्याच्या महिन्यातही आपल्याला पुढच्या पोझिशन्सवर राहता येईल अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण करायचा चीनचा डाव आहे. आणि त्यामुळे जो भाग रिकामा आहे जिथे परमनंट सैनिकांची पोझिशन नाहीये अशा ठिकाणी घुसायचा प्रयत्न आहे. त्याचं उत्तर भारताने सव्याच हे या आठवड्याच्या सुरुवातीला दिलं. पँगॉंग लेक आहे जिथे 3 इडियट्सचं शूटिंग झालं होतं, या भागातही हा जो तलाव आहे त्याच्या त्याच्या मधोमध पाण्यातनंही प्रत्यक्ष नियंत्रण रेषा जाते. आणि त्याच्यामुळे त्याच्याबद्दल वाद आहेत. आणि या तलावाच्या दोन्ही बाजूंना उंच शिखरं आहेत, त्याला रिच लाईन म्हणतो तसं हे आहे. या पँगॉंग तलावाच्या खाली स्पंगूर लेक आहे, त्याच्याही मध्ये अशा प्रकारच्या पर्वतराजी आहेत. आणि असं समजलं जातं की उद्या चीनला भारतावर आक्रमण करायचं असेल तर ते चीनचं सैन्य टँक डिव्हिजन या सगळ्या भागातनं, ही मधली खिंडीचा भाग आहे तिकडनं भारताच्या चुशूल भागात घुसू शकते. आणि या वेळेला मात्र भारत सावध आहे, कारण चीनला काय करायचं याच्यावर बारीक नजर आहे. आणि त्यामुळे चीनची अशा प्रकारची हालचाल होते हे दिसताच भारताने आपले स्पेशल फ्रंटियर फोर्स आहेत आणि त्याच्याबद्दलही मी बोलीन, त्यांना या सगळ्या पँगॉंग भागातल्या वेगवेगळे जे हिलटॉप्स आहेत, जे उंचीवरची ठिकाणं आहेत, त्या ठिकाणी त्यांना डिप्लॉय केलं. आणि चीनलाही ही खबर मिळाली की भारत अशा प्रकारची सैनिकांची तैनाती करतोय. पण चीननी हालचाल करायच्या आधीच भारताने अतिशय वेगाने हा सर्व शिखरांचा भाग व्यापला, ऑक्युपाय केला. आणि हे जे सैनिक तिथे आता तैनात आहेत त्यांच्याकडे पुरेशी शस्त्र आहेत, पुरेसं अन्नधान्य आहे आणि ते तिथे बराच काळ राहू शकतील. या सगळ्या भागात ते राहिल्यामुळे या उंचावरनं पलीकडच्या भागात चीनचे जे तिकडे आर्मी गॅरिसन आहे, जो त्यांचा सैन्य तळ आहे, त्याच्यावर बारीक नजर ठेवणं भारताला शक्य झालेलं आहे. आणि त्यामुळे चीनचा जो डाव असू शकत होता, हे नक्की सांगता येत नाही की चीनला आक्रमण करायचं होतं का नव्हतं, पण चीनला जर आक्रमण करायचं तर ज्या भागातनं चीन घुसला असता त्याच्या चहूबाजूनी आता उंचावरच्या पोझिशनमध्ये भारतीय सैनिक आहेत. चीनच्या जखमेवर मीठ चोळणारी घटना म्हणजे हे जे स्पेशल युनिट्स आहे ते त्याला विकास 7 असंही हे म्हणतात, पण ही जी हे जे युनिट आहे किंवा विकास बटालियन म्हणतात, हे सैन्य दलाच्या अंतर्गत येत नाही, तर पंतप्रधानांच्या किंवा पंतप्रधान कार्यालयाच्या आतमध्ये येतं. डायरेक्टर जनरल ऑफ सिक्युरिटी या त्यांना ते रिपोर्ट करतं. आणि खरं तर
ही बटालियन तयार करण्यात पंडित नेहरूंचा हात होता, कारण 1962च्या युद्धातल्या मानहानीकारक पराभवानंतर असा विचार केला गेला की मोठ्या संख्येने दलाई लामांसोबत किंवा त्याच्यानंतर जे तिबेटन शरणार्थी भारतात आले होते आणि ज्यांच्या मनात चीनबद्दल राग आहे, चीड आहे, त्या लोकांना एक वेगळं युनिट, एक वेगळं बटालियन तयार करावं. त्यावेळेला भारत आणि अमेरिका यांच्यातही चीनमुळे हे संरक्षण सहकार्य वाढलं होतं आणि तेव्हा असा विचार केला गेला होता की या लोकांना प्रशिक्षित करून त्यांना पुन्हा तिबेटमध्ये सोडावं आणि तिथून ते भारताला इंटेलिजन्स प्रोव्हाइड करतील, भारताला त्याच्यात चीनच्या हालचालींची माहिती देतील आणि कदाचित जेव्हा संधी मिळेल तेव्हा तिबेट चीनपासून तोडण्याचा प्रयत्नही अमेरिकेला करायचा होता. अमेरिका पण स्वतंत्रपणे या सगळ्या तिबेटी सैनिकांना, तिबेटी शरणार्थ्यांना तिथल्या ट्रेन करत असते आणि त्यामुळे त्यांना अतिशय खडतर प्रशिक्षण मिळतं आणि अशा प्रकारच्या उंचीवरचं युद्ध लढण्यात ते अतिशय तरबेज असतात आणि त्यामुळे भारताने या विकास बटालियनचा वापर केल्यामुळे एका अर्थाने चीनच्या जखमांवर मीठ चोळलं गेलं. कारण चीन आणि भारताला जर दोघांनी एकाच वेळेला हा पर्वतीय प्रदेश तिथे व्यापायचा प्रयत्न केला असता तर दोघांनाही ते एकाच वेळा व्यापणं शक्य झालं असतं. पण चीनचे जे सैनिक तिथे तैनात आहेत त्यांना अशा प्रकारच्या उंच शिखरांवर चढून हे करायचा सराव नसावा, कमी असावा. भारताचं जसं मी म्हटलं की भारताचं सैन्य हे कायम वेगवेगळी युद्ध लढलेलं आहे आणि या सगळ्या जम्मू काश्मीरमधल्या परिस्थितीमुळे, ईशान्य भारतातल्या परिस्थितीमुळे ते बॅटल हार्डन्ड आहे, म्हणजे त्याला अशा प्रकारच्या कारवायांची सवय आहे. दुसरीकडे चीननी व्हिएतनाम युद्धानंतर एकही युद्ध लढलं नसल्यामुळे चीनला अशा प्रकारच्या गोष्टींची सवय नाहीये आणि त्यामुळे कितीही पैसा खर्च केला, कितीही मोठी सेना उभारली तरी हे लढणे के लिए जो जिगर रहता है ते चीनकडे कमी आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. हा झाला एक भाग. दुसरी गोष्ट म्हणजे भारताने आता चीनी कंपन्यांची 118 मोबाईल ॲप त्याच्यावर बंदी घातलेली आहे. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथलं भारतातलं कदाचित सगळ्यात लोकप्रिय गेमिंग ॲप असेल पबजी, त्याच्यावर बंदी घातलेली आहे. याच्या पूर्वीही भारताने अशा प्रकारच्या 59 ॲपवर आणि 47 ॲपवर बंदी घातली होती. त्याच्यामध्ये अनेक गोष्टींचा टिकटॉक सारख्या ॲपचा समावेश होता आणि यामुळे एकूण बंदी घातलेल्या चीनी ॲपची संख्या 224 इतकी झालेली आहे आणि त्यामुळे डिजिटल क्षेत्रात चीनला भारतात येऊन द्यायचं नाही हा निर्धार जो भारताचा आहे तो त्यांनी अधिक प्रकट केलेला आहे. आणि पबजी बाबत तर असं म्हटलं जातं की ही भारतातली तरुण पिढी आहे ती तर या गेमला इतकी ॲडिक्ट झालेली आहे, इतकी त्या गेमच्या आहारी गेलेली आहे की कदाचित पबजी खेळलं नाही तर त्यांना चुकल्यासारखं वाटेल, पण देशासाठी ते अशा गोष्टी आनंदाने करतील. भारतात जवळजवळ 17.5 कोटी मोबाईल इन्स्टॉलेशन्स याची झाली होती पबजीची आणि त्या पबजीचा मार्केट शेअर भारतात जवळजवळ 24% आहे आणि चीनमध्ये त्याचा मार्केट शेअर जेमतेम 16.9% आहे आणि त्यामुळे पबजीची जी ओनर कंपनी आहे टेन्सेंट तिच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण झालेली आहे. आणि केवळ भारताने अशी गोष्ट केलेली नाहीये तर भारत अशी गोष्ट केल्यावर जगातले जे पश्चिमेतले अनेक देश, अमेरिका खास करून अशा प्रकारची पावलं उचलायचा प्रयत्न करत आहे आणि त्याच्यामुळे टिकटॉक ज्याच्यावर पहिले भारताने बंदी घातली होती त्या टिकटॉकला आता स्वतःचा धंदा मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्यांना किंवा वॉलमार्ट सारख्या कंपन्यांना विकायच्या प्रस्तावावर गांभीर्याने विचार करायची वेळ आलेली आहे आणि त्यामुळे भारत पहिलं पाऊल उचलतोय पण भारतानंतर इतरही देश त्याचे अनुकरण करतायत अशी स्थिती आहे. आणि त्यामुळे खास करून ही जी डिजिटल स्पेस आहे त्याच्याबाबत म्हटलं जातं की मागे टिकटॉकवर पण बंदी केलेली तेव्हा अशाच प्रकारची ॲप आली होती चिंगारी वगैरे वगैरे. झूमवर जेव्हा अशा प्रकारे मध्ये त्याच्या विरुद्ध आवाज उठलेला की झूमवर बंदी घाला, त्याच्यानंतर असे वेगवेगळे मीटिंग ॲप्स आणि अशा प्रकारच्या आलेल्या. पण असं म्हटलं जातं की तुम्ही जर त्या दर्जाचं ॲप बनवत नसाल, कारण लोकांना शेवटी ते किती सहज सोपं आहे वापरायला त्याच्यावर ते लोक ते ॲप वापरणार का नाही हा निर्णय घेतात आणि त्याच्यामुळे तुम्ही नुसती बंदी घालू शकाल ते सोपं आहे पण तुम्ही अशा प्रकारची ॲप तयार करू शकता का अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला होता, आजही विचारला जाईल. म्हणून सांगतो की भारत या सगळ्या म्हणजे जगातली IT क्षेत्रातला दादा असूनही किंवा त्याच्यासाठी
प्रशिक्षित कर्मचारी वर्ग जगभरातल्या कंपन्यांना पुरवत असूनही भारत या क्षेत्रात मागे पडला, कारण भारताचं डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर होतं हे UPAच्या काळात अतिशय कमजोर होतं. एका अर्थाने रिलायन्स जिओ आल्यानंतर या सगळ्या गोष्टी भारतात सुरू झाल्या, कारण इंटरनेटचा वापर एकदम जो 10 कोटी 20 कोटी लोकांपर्यंत मर्यादित होता तो एकदम तिप्पट वाढला आणि आता कदाचित पुढच्या 2-3 वर्षात भारतात 80 ते 100 कोटी लोक इंटरनेट वापरतील. आणि बाकीच्या देशांमध्ये, चीनमध्ये असेल, जपानमध्ये असेल, पाश्चिमात्य देशांमध्ये असेल, 4G तंत्रज्ञान किंवा स्मार्टफोन आणि ॲडव्हान्स त्याच्याबाबतचं सगळे हे तंत्रज्ञान हे त्याच्या आधी, भारताच्या आधी 5 ते 10 वर्ष आलेलं होतं. आणि त्यामुळे एकदा तुम्ही गेम बनवलात, एकदा तुम्ही मोबाईल ॲप बनवलात की जगभरात ते तुम्ही कुठेही विकू शकता. आणि त्याच्यामुळे या सगळ्या क्षेत्रामध्ये पाश्चिमात्य कंपन्यांची आणि चीनी कंपन्यांची मक्तेदारी निर्माण झालेली आहे. भारत या क्षेत्रात उशिरा त्यांनी गेल्यामुळे भारतीय कंपन्यांना त्याच्यात शिरून ॲप तयार करेपर्यंत, जेव्हा तुम्ही इंटरनेटचा स्पीड वाढतो तेव्हा तुम्ही गुगल प्लेवर जे काही चांगले ॲप असतात ते तुम्ही डाउनलोड करता आणि ती वापरायला सुरुवात करता. आणि त्यामुळे या क्षेत्रात भारतीय कंपन्या मागे राहिल्या, आपण आत्मनिर्भर होऊ शकलो नाही. पण आता अशा प्रकारचे पावलं उचलल्यामुळे ती गोष्ट घडून येते. असं म्हणतात की या टेन्सेंटला PUBG पासून भारतातून $10 कोटी रेव्हेन्यू मिळत होता. टिकटॉकला हा रेव्हेन्यू मिळत नव्हता, पण एकूणच असं म्हटलं जातं की रेव्हेन्यू पेक्षा भारतीय लोकांचा डेटा हे चीनी कंपन्यांना जो मिळत होता तो जास्त महत्वाचा होता. आणि त्याच्यामुळे चीनला या क्षेत्रात मोठा धडा शिकवण्याचा प्रयत्न या आठवड्यात झालेला आहे. तिसरी गोष्ट म्हणजे भारत आणि आसियान या देशांमध्ये जो मुक्त व्यापार करार होता त्याची पुनर्तपासणी करण्यास आसियान देशांनी मंजुरी दिलेली आहे. मी गेल्याच आठवड्यात कुठल्या तरी एक Amazonवर चपला मागवल्या, साध्या चपला होत्या, आणि त्या चपला बघितल्या तर त्या घरी आल्या तेव्हा बघितलं तर मेड इन व्हिएतनाम. आणि मला नक्की खात्री आहे की या चपला किंवा तुम्ही जे फर्निचर मागवता, तुम्ही जे संगणक मागवता, या सगळ्या गोष्टी जरी त्याच्यावर मेड इन इंडोनेशिया असेल, हा कॅमेरा ज्याच्यावर मी शूट करतोय तो जपानी कंपनी फुजीचा आहे, पण तो आहे मेड इन इंडोनेशिया. आणि जर तुम्ही प्रत्यक्ष बघितलं तर इंडोनेशियापेक्षा बऱ्याचशा गोष्टी त्यातल्या या चीनमध्ये बनलेल्या असतात. आणि याचं कारण म्हणजे भारत आणि आसियान या गटामध्ये मुक्त व्यापार करार आहे. आणि त्याच्यामुळे चीनी कंपन्या आजकाल स्वतःचा खर्च कमी करण्यासाठी, तसंच आपली कंट्री ऑफ ओरिजिन झाकण्यासाठी, दोन्ही कारणांसाठी आसियान देशामध्ये जाऊन स्वतःच्या फॅक्टऱ्या टाकतात. बरेचसे कॉम्पोनंट चीनमध्ये बनलेले असतात, पण मॅन्युफॅक्चरिंग, फायनल मॅन्युफॅक्चरिंग आसियान देशात होतं. त्याच्यातही पुन्हा अट आहे की किमान ते 100 रुपयाचं प्रॉडक्ट असेल, त्याची कॉस्ट 100 रुपये असेल, तर किमान 35% त्याचं मॅन्युफॅक्चरिंग हे त्या देशात झालं तर त्याला मेड इन व्हिएतनाम, मेड इन इंडोनेशिया असं म्हणता येतं. पण या बाबतीतही चीनी कंपन्या बऱ्याच अफरातफर करतात, खोटे व्हॅल्युएशन करतात. म्हणजे समजा 50 रुपयाचा माल किंवा 70 रुपयाचा माल चीनमध्ये बनला असला तर तो दाखवतात 50 रुपयाचा बनलाय, आणि इंडोनेशियामध्ये 30 रुपयाचा बनला असता तर तो 50 रुपये, अशी ती हातचलाखी करतात. आणि त्याच्यामुळे तुम्हाला वाटतं की तुम्ही व्हिएतनाममधनं घेतलाय, इंडोनेशियामधनं घेतलाय, त्याच्यावर अतिशय कमी ड्युटी लागते, पण प्रत्यक्षात मात्र ती ड्युटी जास्त, तो चीनचा माल तुमच्याकडे येतो. आणि यावर आतापर्यंत नियंत्रण नव्हतं, कारण या सगळ्या देशांशी, म्हणजे भारताचे आसियान देशांशी संबंध खूप चांगले असले तरी या देशांचे चीनशीही व्यापारी संबंध खूप चांगले आहेत. आणि भारताने पहिले या देशांना झटका दिला तो म्हणजे RCEP, म्हणजे रिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक कॉपरेशन. हे जो करार होता की या आसियान देशांबरोबर ज्यांचे मुक्त व्यापार करार आहेत त्यांच्या सगळ्यांचे एकमेकांशी मुक्त व्यापार करार व्हावा, म्हणजे एका अर्थाने भारत आणि चीन यांच्यातही अप्रत्यक्षरित्या मुक्त व्यापार करार झाला असता. चीन असेल, जपान असेल, ऑस्ट्रेलिया असेल, या सर्व देशांची. पण भारताने त्यातून माघार घेतली आणि त्यामुळे या सर्व देशांना ती खूप मोठी अडचण झाली. आणि त्याच्यामुळे आता जर पुन्हा निगोशिएशन टेबलवर जायचं असेल, वाटाघाटी करायच्या असेल, तर भारत आणि आसियान यांच्यातला जो मुक्त व्यापार करार आहे ते त्याच्या वाटाघाटी पुन्हा कराव्या लागतील असं म्हटलं जात होतं. काँग्रेसच्या काळातले जे व्यापार मंत्री होते त्यांना काही त्यांच्याकडनं अनेक फ्री ट्रेड अग्रीमेंट ज्या भारताच्या हिताच्या नाही आहेत अशा केल्या गेल्या होत्या, पण आता त्या सगळ्या उलट करायचं काम मोदी सरकार करत आहे. 2 शेवटचे मुद्दे जे महत्वाचे आहेत, हे सगळं होत असताना
आज किंवा काल रात्री अमेरिकेचे परराष्ट्र सचिव माईक पोम्पिओ यांनी जे एक मीडियाशी संवाद साधला तेव्हा त्याच्यातही त्यांनी चीनवर कठोर प्रहार केला. 2 गोष्टी त्यांनी महत्त्वाच्या सांगितल्या, त्या म्हणजे अमेरिकेनेही आता अशाच प्रकारचे निर्बंध चीनवर लादायला सुरुवात केलेली आहे. त्याची सुरुवात खास करून चीनी त्याच्यातले राजनैतिक अधिकारी असतात, चीनी एम्बसीचे अमेरिकेतल्या चीनच्या अमेरिकेतल्या एम्बसीतले जे उच्च अधिकारी असतात त्यांना अमेरिकन विद्यापीठांच्या कॅम्पसवर जाण्यात, तिथे कार्यक्रम घेण्यात, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात बऱ्याचपैकी निर्बंध लावलेले आहेत. आणि याच्याशिवाय अमेरिकन विद्यापीठात चीन मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत होता आणि तिथलं रिसर्च आणि तिथलं तंत्रज्ञान चीन चोरत होता असे आरोप होते. तर त्याच्यातही अमेरिकन विद्यापीठांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी म्हणजे चीनपासून मुक्त बनवण्यासाठी अमेरिकेने एक अटी आणि शर्ती आज घोषित केल्या. त्याची घोषणा माईक पोम्पिओने केली. माईक पोम्पिओनी चीनबाबत म्हणजे भारताच्या बाबत असलेल्या प्रश्नावरही चीनच्या आक्रमक भूमिकेवर चिंता व्यक्त केली. जर्मनीनेही याच प्रकारचं धोरण स्वीकारलेलं आहे, कारण जर्मनीसाठी चीन हा अतिशय महत्वाचा देश आहे. कारण जर्मनी हे युरोपाचं मॅन्युफॅक्चरिंग हब आहे आणि खास करून जर्मन ऑटोमोबिल्स क्षेत्र आहे, त्यातल्या अनेक कंपन्या आहेत, मर्सिडीज असेल, BMW असेल, यांचा चीनमध्ये जवळजवळ 38% 40% एवढं चीनमध्ये मार्केट आहे. त्यामुळे चीनपासून वेगळं होणं त्यांच्यासाठी खूप मोठं रिस्क, खूप मोठे ती जोखमीचं ठरू शकतं. पण तरी देखील जर्मनीने आता चीनला पर्याय म्हणून आसियान देश, भारत यांच्याकडे बघायला सुरुवात केलेली आहे. त्याबाबतची घोषणा त्यांनी केलेली आहे. जे एकूणच या सगळ्या घटनांकडे बघितलं, एक शेवटचा मुद्दा पबजीमुळे म्हणजे जे मी म्हटलं होतं की भारतातला जो मोबाईल मार्केट आहे त्याच्यावर चीनच्या कंपन्यांचा एवढा दबदबा आहे की जवळजवळ 81% फोन हे चीनमध्ये बनलेले असतात. जरी ते मेड इन इंडिया लिहिलेलं असलं तरी त्याचे बरेचसे पार्ट्स चीनमध्ये बनवलेले असतात. त्याच्यात हळूहळू बदल होतील, म्हणजे सरकार त्या दृष्टीने प्रयत्न करत आहे, पण आज ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यातले अनेक फोन आहेत त्यांना हे सगळे पबजी खेळण्यासाठी फिट म्हणून, कारण पबजी खेळण्यासाठी तुम्हाला एक स्पेशल हार्डवेअर ऑप्टिमायझेशन लागतं, तर त्यातलं ग्राफिक्स आणि हे सगळं डिस्प्ले रेट आणि हे सगळं फास्ट पाहिजे, प्रोसेसर फास्ट पाहिजे. आणि या पबजीवर बंदी घेतल्यामुळे यातले अनेक मोबाईल कंपन्या होत्या की ज्यांनी पबजी खेळण्यासाठी म्हणून नवीन नवीन मॉडेल आणली होती आणि त्याची किंमत त्यांनी जास्त ठेवलेली आहे. सगळ्यांना ती मोठी चिंता सतावणार आहे की या सगळ्या मोबाईल फोनचं करायचं काय. तर त्यामुळे ह्या ज्या सगळ्या 3-4 वेगवेगळ्या फ्रंट आहेत, चहूबाजूनी कोंडी करण्यासाठी भारताने प्रयत्न आरंभलेले आहेत. आणि केवळ भारत हे करतोय असं नाही, जगभरातले देश आपापल्या परीने जे काही शक्य आहे त्या गोष्टी त्या करून भारताला साथ देत आहेत. आणि त्यामुळे भारताच्या बाबतीत पुन्हा एकदा मी म्हटलं की डिफेन्स इज द बेस्ट अटॅक. स्वतःचं संरक्षण, आत्मनिर्भर होणं हेच भारतासाठी चीन विरुद्ध सगळ्यात प्रभावी आक्रमण आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.